झणझणीत नॉनव्हेज जेवण जेवायचं आहे तर चला आपण आलोय महाराष्ट्र लंच होमला आणि आज आपण काय खाणार आहोत? नॉनव्हेज. नॉनव्हेज यु नो फ्रेंड, आमची एक्साइटमेंट तर तुम्ही बघतच आहात, पण ते नॉनव्हेज खाण्यासाठी नाही, तर आज आमच्या मैत्रिणीचा म्हणजे सोनालीचा बर्थडे आहे. सोनाली किती वर्षाची झाली? सोनाली किती वर्षाची झाली? ईशा 18, जस्ट 18. आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण का आज आहे सोनालीचा बर्थडे आणि त्याचं सेलिब्रेशन. आणि आज मी तुम्हाला रिव्ह्यू करून देणार आहे महाराष्ट्र लंच होम नॉनव्हेजसाठी परफेक्ट आहे की परफेक्ट नाही आहे. तर चला बर्थडेची सुरुवात केक कापून करूया आणि केक खाऊया. यु नो फ्रेंड्स, हे रेस्टॉरंट आम्हाला सजेस्ट केलं आहे निशाने, त्यामुळे निशाचे खूप 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 धन्यवाद. कारण का यु नो फ्रेंड्स, ॲम्बियन्स खूप मस्त आहे आणि फूडची क्वालिटी ही खूप छान आहे आणि व्हॅल्यू फॉर मनी आहे. आणि असं नेहमी होतं की कुठेतरी नॉनव्हेजच्या ठिकाणी ना प्राईस जास्त असते आणि क्वांटिटी कमी असते, पण महाराष्ट्र लंच होममध्ये असं नाही आहे. तुम्ही बघू शकता. आणि स्पेशली आम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या थाळी घेतलेल्या आणि व्हेज पण घेतलेली. तर चला बघूया रिव्ह्यू. यु नो फ्रेंड्स, आज मी रिव्ह्यू देणार नाही आहे, तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या थाळीविषयी तुमच्याशी बोलणार आहे. आणि जे तुम्ही बघताय ना, तर शेअरिंग इज केअरिंग असं दिसतंय. आता तुम्ही नक्की विजिट करा. मस्त रेस्टॉरंट आहे नॉनव्हेजसाठी. कधी कधी आपण सुपर एक्सायटेड होतो फूडमुळे, तसंच माझं काही झालं. आणि प्रियंका म्हणजे ग्रुपमध्ये ना प्रियंका आणि उपवास आहे हा, पण बिचारी आज व्हेज खाणार आहे. तरी व्हेजचा मेनू प्रचंड भारी आहे. सोनालीच पार्टी. हा, गुलाबजाम आणि वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, श्रीखंड सगळं छान छान आहे. ठेचा पण दिसलेला आहे आणि आम्ही वडे घेतलेले आहेत. आणि सोनाली, तुझी थाली काय आहे? थाली रावस थाली आहे, त्याच्यावर रावस आहे, वडे आहे, चवला आहे, फ्राय केलेला, नंतर आहे कढी आहे, सोलकढी आहे आणि मला पण म्हणून म्हटलं व्हेज थाली घे. मस्त ठेचा पण आहे. आणि ह्या मॅडमने पण डाएट सांभाळूनच भाकरी घेतलेली आहे आणि निशाने मस्त वडे आणि घेतलेलं आहे हे. आणि माझी चिकनची थाळी, टेम्पटिंग थाळी, वऱ्हाडी कोल्हापुरी. आल्याबद्दल आणि एवढा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. ही ताटली संपलेली आहे. सोनाली प्रयत्न करते संपवायचा भात आणि प्रियंका भात खाणार नाही आहे. तरी आम्ही जाऊन दे, प्रयत्न कर. मी खूप आणि निशा तर आता काय सांगू निशाचं. निशा बिचारी प्रयत्नच नाही करू शकत. आमची निशा सोलकढी स्पूनने पिते बघा. सोलकढी लास्ट में पिते ना. बघा पहिले दाखव. माझी आहे व्हेज थाली, जी मी खाते आणि ती खूप मस्त आहे. मग माझ्या सगळ्या मैत्रिणी सगळे नॉनव्हेज खाते, पण मला चालेल, नो प्रॉब्लेम. सोनाली, तुझं काय म्हणणं आहे? खूप खूप सुंदर आहे थाळी, एकदम खूप टेस्टी. रावस अप्रतिम आणि त्यावर राखी तर अप्रतिम. आणि सोनाली, तुझी आयडिया सांग. जर कोणाला जास्त थाळी जात नसेल तर काय करायचं? एका थालीमध्ये दोघांनी आधी खायचं आणि मग मागवायचं काय काय पाहिजे ते. सो फ्रेंड्स, ऑनेस्ट रिव्ह्यू. फूड 10 on 10, ॲम्बियन्स 10 on 10, सर्विस 10 on 10. यु नो फ्रेंड्स, खूप गर्दी असते. एकतर तुम्ही लवकर जा लंचला किंवा डिनरला किंवा टेबल बुक करूनच जा. थँक्यू सो मच सोनाली फॉर वंडरफुल बर्थडे ट्रीट. तर फ्रेंड्स, महाराष्ट्र लंच होमला तुम्ही नक्की विजिट करा. मस्त फूड आहे
आणि जसं मी नेहमी म्हणते तसं की रेस्टॉरंटने किंवा त्या जागेला महत्त्व नसतं, तर तुम्ही ज्यांच्याबरोबर जाता त्यांच्यामुळे तुम्हाला मजा येते. फ्रेंड्स, जर तुम्हाला थाळी आवडत नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी आला कार्टमध्ये ऑर्डर करू शकता. आणि तुम्हालाही माझ्यासारखं नॉनव्हेज तिखट खायचं असेल तर तुम्ही जी मी चिकनची वऱ्हाडी किंवा मटनची जी वऱ्हाडी किंवा कोल्हापुरी थाळी मागवा. अप्रतिम तिखट नॉनव्हेज आहे आणि झणझणीत आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.